मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सदविचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद
या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतो. 20 एप्रिल 2023ला माननीय श्री प्राध्यापक विनोद कुमार जाधव सर, जे MIT कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे त्या ठिकाणी सेक्रेटरी आहेत, आणि ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान याच्यावरती ते आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक कार्यक्रम हा कोणत्याही झूम ॲपवरून आपण घेत नाहीये. हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये, कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील, आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा, म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विनोद कुमार जाधव. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक आणि शिक्षण संशोधन या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विनोद कुमार जाधव हे तरुणांसाठी एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे. विनोद कुमार जाधव यांनी भारत सरकारच्या नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप अंतर्गत इंग्लंडमधील नामांकित सरे या विद्यापीठातून सॅटेलाईट अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सध्या MIT वर्ल्ड पीस विद्यापीठामध्ये ते सहयोगी प्राध्यापक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासनाचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्या अंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आणि ते यशस्वी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते विद्यापीठाच्या SSC ST कमिटीचे चेअरमनही आहेत. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरामध्ये समता प्रबोधिनीची स्थापना केली. त्या माध्यमातून विचार परिवर्तनाची चळवळ ते चालवत आहेत. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर ते वर्तमानपत्रातून लेखन करतात. महामानव या विशेषांकाचं संपादन आणि प्रकाशन ते करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच सामाजिक न्यायाच्या कार्यात त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशोक विकास सोसायटीचा अशोक भूषण पुरस्कार आणि MITच्या आदर्श शिक्षण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मोबाईल आणि वायरलेस कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम, कम्युनिकेशन नेटवर्क्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. एकीकडे उच्चतम संशोधनाची वाट जोपासत असतानाच दुसरीकडे समाजाला दिशा दाखवण्याचा त्यांचा मार्ग प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या या कार्याला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शुभेच्छा. सर्वप्रथम 132व्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन. आज आपण डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित या व्याख्यानमालेस उपस्थित राहिलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मला या संस्थेचं आभार आणि कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटतं, कारण त्यांनी ह्या एका मोठ्या व्याख्यानमालेसाठी, ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी, जी त्यांची एक प्रथित यशस्वी व्याख्यानमाला आज म्हणून सर्वत्र त्याचा परिचय आहे, अशा या व्याख्यानमालेसाठी मला त्यांनी निमंत्रित करून हा माझा सन्मान केलेला आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक खूप महान व्यक्तिमत्व होतं आणि या महान व्यक्तिमत्वावर बोलण्यासारखं इतकं काही आहे की मी डॉक्टर आंबेडकर हे थोडक्यात किंवा त्यांच्या एखाद्या पैलूचा विचार मांडणं हा देखील माझ्यासाठी एक खूप मोठा म्हणजे मानाचा क्षण होता. आणि ह्यासाठी आपण संस्थेच्या वतीनं मला इथं निमंत्रित केलं, याबद्दल मी पुन्हा एकदा संस्थेच्या मॅनेजमेंटचा, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सर जे उपाध्यक्ष आहेत त्यांचा देखील मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो. शार्दूल जाधवर सर हे एक तरुण व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेच. अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या संस्थेला नावारूपास आणलेलं आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला जी आहे ती अनेक उपक्रमांपैकीच एक व्याख्यानमाला आहे. त्याचबरोबर त्यांची संसद देखील आहे. ती संसद विद्यार्थी वर्गांमध्ये आणि सर्व पुणे विद्यापीठातल्या अनेक महाविद्यालयामध्ये त्या संसदेची चर्चा होत असते. अनेक मान्यवरांना आणून लोकशाहीचं सक्षमीकरण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो काही विचार आहे तो विचार शार्दूल सर आणि सुधाकरराव जाधवर सर हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून ह्या उपक्रमांच्या आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवत असतात. याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद आणि या उपक्रमासाठी आणि ह्या कार्यासाठी असंच त्यांना भविष्यात देखील यश लाभो अशी मी शुभेच्छा या निमित्तानं त्यांना आणि त्यांच्या संस्थेला, सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि सर्व प्रतिनिधींना या निमित्तानं मी देतो. आज या व्याख्यानमालेचा जो विषय आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा क्षण आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांचे अनेक पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर घटनाकार होते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्याचबरोबर ते समाजसुधारक होते, दलितांचे उद्धारकर्ते होते, स्त्रियांचे मुक्तिदाते होते. अनेक त्यांचे पैलू शिक्षण क्षेत्रात त्यांचे खूप मोठं योगदान आहे. कामगार चळवळीत त्यांचं योगदान आहे. त्यांचे एक एक पैलू जर आपण अभ्यासाला घेतले तर मला वाटतं की एक खूप मोठी एक व्याख्यानमाला आणि खूप मोठा अभ्यासाचा तो विषय आहे. थोडक्यात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे. सर्वात प्रथम डॉक्टर आंबेडकर हे कसे एक थोर शिक्षणतज्ञ होते आणि शिक्षणासंबंधीचे त्यांचे विचार काय ह्याबद्दल जर मत मांडायचं जर म्हटलं तर अत्यंत दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये शिकून एक अस्पृश्य आणि दलित वर्गातला हा विद्यार्थी सर्वप्रथम तो ज्यावेळी मॅट्रिक झाला त्यावेळी त्यांना अनेक चांगले शिक्षक लाभले होते. त्यापैकीच त्यांचे एक शिक्षक होते गुरुवैरे केळुस्कर सर. गुरुवैरे केळुस्कर सरांनी त्यांना बुद्धचरित्र भेट दिलं, त्यांचा सत्कार घडवून आणला परळच्या डबकचाळीमध्ये आणि तिथंच आंबेडकरांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे शिक्षक लाभले त्या शिक्षकांमुळे आंबेडकर घडले असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अनेक चांगले शिक्षक त्यांना लाभले. त्यामध्ये त्यांना सातारच्या शाळेमध्ये असताना लाभलेले पेंडसे गुरुजी असतील किंवा गुरुवैर्य हे केळुस्कर गुरुजी असतील, त्यांनी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली. चर्नी रोडच्या गार्डनमध्ये केळुस्कर गुरुजी विल्सन कॉलेजमध्ये, विल्सन महाविद्यालयामध्ये ते मुख्याध्यापक असताना त्यांनी चर्नी रोडमध्ये जाऊन त्याचा दररोज नित्य उपक्रम असायचा की आपण जाऊन पुस्तके वाचावीत. त्याचवेळी त्यांच्यासोबत एक शेजारी मुलगा पाहिला त्यांनी. इतर सर्व मुलं गार्डनमध्ये खेळत असताना हा मुलगा मात्र अत्यंत अभ्यासामध्ये आणि अवांतर वाचनांमध्ये दंग होता. हा मुलगा कोण आहे याची त्यांनी चौकशी केली, त्यांच्या वडिलांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळून चुकलं की हा अस्पृश्य मुलगा आहे आणि त्याचे वडील रामजी आंबेडकर हे सुभेदार आहेत. त्यावेळी ते वडिलांना भेटले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा मुलगा खूप मला हुशार दिसतोय आणि अभ्यासाप्रती ह्याचं खूप प्रेम आहे आणि ग्रंथ वाचण्यामध्ये हा दंग असतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्याला तुम्ही पूर्ण शिक्षण द्या, ह्याला BA पर्यंत शिकवा, MA करा. आणि गुरुवैर्य केळुस्करांनी त्यांना पुस्तकं दिलीत, अवांतर वाचनाची गोडी लावली. ज्यावेळी ते त्यांना भेटायची त्यावेळी भेट म्हणून पुस्तकं द्यायची. आणि भीमराव आंबेडकरांचा वाचनाचा जो छंद आहे हा इथूनच सुरुवात झाला. आणि त्यामधलंच एक पुस्तक होतं ते बुद्धचरित्र होतं. 10वी पास झाल्यानंतर, कारण त्या समाजामध्ये आणि त्या चाळीतून 10वी पास होणारे आंबेडकर हे पहिले विद्यार्थी होते आणि त्यामुळे त्यांचा सत्कार घडवून आणला. राव बहादूर बोले देखील त्या सत्कार प्रसंगी उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांना बुद्धचरित्र दिलं गेलं आणि तिथून बाबासाहेबांना बुद्धाची आणि बुद्धाच्या धम्माची आवड निर्माण झाली. पुढं ह्या केळुस्कर गुरुजींनीच त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांची मुंबईमध्ये भेट घडवून दिली आणि त्यांची परिस्थिती सांगितल्यानंतर महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना BAच्या शिक्षणासाठी 25 रुपये स्कॉलरशिप देण्याचं मंजूर केलं. आंबेडकर BA झाले एल्फिस्टन महाविद्यालयातून आणि BA झाल्यानंतर पुढं काय करायचं हा एक प्रश्न होता. त्याचवेळी पुन्हा एकदा
महाराजा सयाजीराव गायकवाड तिथं आले होते मुंबईमध्ये. त्यांच्या पॅलेसवर जाऊन राजगृहामध्ये जाऊन आंबेडकर भेटले आणि उच्च शिक्षणासाठी काही मुलांना महाराज अमेरिकेला पाठवू इच्छित होते आणि त्यामध्येच डॉक्टर आंबेडकरांना एका स्कॉलरशिप मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व असेल किंवा त्यांची वाचनाची आणि पुढं उच्च शिक्षण घेण्याची जी तळमळ होती ती पाहून त्यांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. या शिष्यवृत्तीच्यामध्ये ते MA आणि PhD कोलंबिया विद्यापीठामध्ये करू शकत होते आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना गायकवाड साहेबांच्यापर्यंत जे घेऊन गेले ते केळुस्कर गुरुजी होते. त्यामुळं त्यांचा एक वाटा, एक शिक्षक म्हणून बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा असणारा वाटा हा खूप मोठा होता. असाच एक प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये घडला. एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये असताना त्यांचे एक दुसरे शिक्षक होते. त्या शिक्षकांचं नाव प्राध्यापक KB इराणी, खोदाबक्ष इराणी नावाचे पर्शियन भाषेचे शिक्षक होते. आंबेडकर शाळेमध्ये असताना केवळ अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत भाषा शिकता येत नव्हती आणि शिक्षकांनी त्यांना मनाई केली होती की मी संस्कृत भाषा या अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिकवणार नाही, त्यांना आणि त्यांच्या बंधूंना. आणि त्यामुळं त्यांना पर्शियन भाषा एल्फिस्टन ह्या शाळेमध्ये घ्यावी लागली. या पर्शियन भाषेचे जे मास्तर होते हे खोदाबक्ष इराणी, ते पर्शियन मुस्लिम होते आणि त्यांच्या क्लासला आंबेडकर नेहमी जायचे, कधीही क्लास चुकवायचे नाहीत. ते इतका रेग्युलर येणारा विद्यार्थी एक दिवस हजर राहतो त्यांच्या क्लासला. त्यामुळे ते काळजी करतात की नेहमी भीमराव माझ्या क्लासला येतात, कधीच चुकवत नाहीत. पण आज हा मुलगा कुठं गेला? त्यामुळे ते ज्यावेळी त्याची चौकशी करतात त्यावेळी त्यांना आढळून येतं की ह्याची परिस्थिती खूप गरीब आहे. आणि दुसऱ्या लेक्चरला ज्यावेळी भीमराव येतो त्यावेळी ते विचारतात, का रे बाबा तू म्हणजे आजपर्यंत कधीच चुकवला नाहीस आणि पर्शियन भाषेवर तुझी कमालीची पकड आहे, तर अशावेळी तू क्लास चुकवणं बरोबर नाही, तू कुठं गेला होतास? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की काल पाऊस जोराचा पडला आणि पावसामध्ये माझे कपडे भिजले, माझा सदरा भिजला, माझा पायजमा भिजला आणि तो भिजलेला सदरा आणि पायजमा मी धुवून काल वाळवला, मला घालायला दुसरे कपडे नव्हते आणि त्यामुळं मी काल येऊ शकलो नाही. त्यांना खूप वाईट वाटलं, सहानुभूती वाटली. त्यांनी त्यांची अजून सहानुभूतीपूर्वक चौकशी केली इतरांच्या जवळ आणि ज्यावेळी दुसऱ्या लेक्चरला खोदाबक्ष इराणी साहेब आले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये एक पुडकं होतं. त्या पुडक्यामध्ये एक पायजमा होता आणि एक सदरा होता आणि तो त्यांनी आंबेडकरांना दिला. मला वाटतं की अशा पद्धतीचे शिक्षक ज्यावेळी मिळतात त्यावेळी शिक्षण संस्था घडत असतात आणि आंबेडकरांच्या जीवनात हे जे शिक्षक भेटले ह्यांच्यामुळेच आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि तिथून पुढे एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी भीमरावांना आपलं केबिन, आपली रूम ही वाचण्यासाठी आणि अभ्यासासाठी दिली. ज्यावेळी सकाळी पहाटे आंबेडकर यायचे आणि त्यांच्या रूमचा वापर करून, त्यांच्या केबिनचा वापर करून ते तिथंच आपला अभ्यास करत बसायचे. सकाळी 6 वाजता यायचे ते आणि KB इराणींच्या ह्या मार्गदर्शनामुळे, KB इराणींच्या ह्या सहकार्यामुळे आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडलं असं म्हणजे म्हणायला हरकत नाही. पुढं आदरणीय केळुस्कर गुरुजींच्या आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सहकार्यामुळे बाबासाहेब अमेरिकेला गेले. अमेरिकेत MA केलं, त्यांनी PhD केलं. कोलंबिया विद्यापीठ म्हणजे त्यावेळी नावाजलेलं विद्यापीठ होतं. कोलंबिया विद्यापीठाचा तो सुवर्ण काळ होता. कोलंबिया विद्यापीठाचं जर नाव घेतलं तर अमेरिकेमध्ये तिथून निर्माण होणारे विचारवंत आणि विद्वान हे अमेरिकेच्या राजकारणावर आणि जगाच्या तत्त्वज्ञानावर, इतिहासावर एक प्रभाव टाकत असायचे. अशा या वातावरणात आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक सेलिगमन यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्रामध्ये PhD करण्याची संधी मिळाली. 1913 साली ते अमेरिकेला गेले. फॅकल्टी ऑफ पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि MA पूर्ण केलं. MAचा त्यांचा जो विषय होता तो ॲन्सियंट इंडियन कॉमर्स, ह्याच्यावर त्यांनी MA पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर PhDचा जो त्यांचा प्रबंध होता तो नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया, हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. सेलिगमन सरांच्या अंडर सेलिगमन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 3 वर्षामध्ये त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर लगेच ते इंग्लंडला जाण्यासाठी रवाना झाले. आता खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांना 3 वर्षाची स्कॉलरशिप महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिली होती. तो 3 वर्षाचा काळ त्यांचा अमेरिकेमध्ये संपला होता. पण आंबेडकरांना अजून शिक्षण घ्यायचं होतं. एक डॉक्टरेट त्यांनी ऑलरेडी मिळवलेली होती, पण इंग्लंडमध्ये जाऊन लंडन विद्यापीठाची, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यामध्ये जावावं, अर्थशास्त्राची अजून एखादी पदवी घेता येईल का, या प्रयत्नामध्ये त्यांनी पटदिशी अमेरिका सोडलं आणि लंडनमध्ये गेले. लंडनमध्ये जात असताना त्यांना सेलिगमन ह्या प्राध्यापकांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. लंडनमध्ये त्यांची कोणतीच ओळख नव्हती, पण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये गेल्यानंतर तिथले प्राध्यापक डॉक्टर एडविन कॅनॉन जे आहेत यांना परिचयपत्र म्हणून सेलिगमनाने दिलं आणि त्याचबरोबर लंडनमध्ये एक अधिकारवाणीनं जगणारी अर्थशास्त्रावर व्यक्ती होती, त्यांचं नाव होतं प्राध्यापक सिडने वेब. ह्या सिडने वेब यांच्या सहकार्यानं डॉक्टर आंबेडकरांना
लंडन म्युझियम असेल, इंडिया हाऊस असेल किंवा ब्रिटिश लायब्ररी असेल, या ठिकाणी बसण्याचा, तिथले ग्रंथ वाचण्याची मुभा किंवा सहकार्य देण्यात आलं, प्रवेश मिळवून देण्यात आला. आंबेडकर तिथं जाऊन अभ्यास करायचे आणि पण त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपची मुदत वाढवून हवी होती. 3 वर्षाची स्कॉलरशिप होती. त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना अर्ज केले. त्यांनी 1 वर्षाची स्कॉलरशिपची मुदत वाढवून दिली. पण ह्या 1 वर्षाच्या काळात ते काही तिथला अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत, कारण 1 वर्षाच्या काळात त्यांनी तिथं डॉक्टर ऑफ सायन्स आणि MSc ह्या 2 डिग्र्यांसाठी प्रवेश घेतला होता. 1 वर्षामध्ये त्यांनी थोडाफार अभ्यासक्रम पूर्ण केला, पण स्कॉलरशिप संपल्यामुळं परत त्यांना भारतामध्ये परतावं लागलं. त्यांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता, पण 4 वर्षाच्या वर काही त्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही. त्यामुळे 1917 साली, म्हणजे 1913 ते 1916 हा त्यांचा जो काळ आहे तो अमेरिकेमधला होता. 1916 ते 1917 हा 1 वर्षाचा जो काळ आहे तो त्यांचा लंडनमध्ये गेला. ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये अर्थशास्त्राचं अध्ययन एडविन कॅनॉन यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. त्यांना पुढं शिकता आलं नाही, त्यामुळे त्यांना पाठीमागे यावं लागलं. पण त्याचवेळी त्यांनी पुढं कधीतरी येऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करता येईल या दृष्टीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि त्याचबरोबर बॅरिस्टरच्या कोर्ससाठी ग्रेज इन या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं. भारतामध्ये आले ते 1917 साली आणि नोकरीच्या शोधार्थ त्यांनी सिडनेहॅम कॉलेज याच्यामध्ये नोकरी पत्करली. त्यांना राजकीय अर्थशास्त्राची नोकरी मिळाली. तर 1918 ते 1920 जवळजवळ 1.5 वर्षाची नोकरी त्यांनी सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून केली. त्यावेळी तसं जर पाहिलं तर अस्पृश्य समाजातले ते पहिलेच विद्यार्थी होते. अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन अर्थशास्त्रामध्ये PhD करणारे अस्पृश्य समाजातलेच नव्हे तर भारतीय समाजातले ते एकमेव विद्यार्थी होते. त्यांची राहणीमान ही पाश्चात्य पद्धतीची होती. सिडनेहॅम कॉलेजमध्ये असताना त्यांची जी लेक्चर्स असायची अर्थशास्त्रावरचं ते प्रभुत्व होतं. ते प्रभुत्व पाहून सिडनेहॅम कॉलेजचेच नव्हे तर मुंबईमधल्या इतर कॉलेजचे विद्यार्थी देखील त्यांच्याकडे यायचे आणि त्यांच्या लेक्चरला बसायचे. थोड्याच कालावधीमध्ये ते खूप प्रसिद्ध वक्ते आणि प्राध्यापक म्हणून त्यांचा मुंबईमध्ये नावलौकिक झाला. पण त्यांना पुढं शिकायचं होतं. पहिल्यांदा ज्यावेळी ते अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले त्यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशिप घेऊन गेले होते, शिष्यवृत्ती घेऊन गेले होते. पण ज्यावेळी दुसऱ्यांदा ते इंग्लंडला जाण्यासाठी निघाले, त्या दुसऱ्यांदा जाण्यासाठी त्यांच्याजवळ जे पैसे होते ते त्यांनी स्वतःची नोकरी करून पैसे त्यांनी उभा केले. सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करून त्यांनी भरपूर पैसे जमा केले, जेणेकरून त्यांचा MSc आणि DScचा जो कोर्स आहे तो इंग्लंडमध्ये गेल्यानंतर पूर्ण होऊ शकेल. त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर पुन्हा एकदा इंग्लंडला जात असताना कोल्हापूरचे जे शाहू महाराज होते, या शाहू महाराजांनी त्यांना मदत म्हणून 1500 रुपये त्यांच्या शिक्षणासाठी दिले. ह्या सगळ्या पैशातून डॉक्टर आंबेडकर लंडनला गेले. MScला त्यांनी ॲडमिशन्स घेतलं. MScमध्ये त्यांनी MScचा प्रबंध पूर्ण केला आणि त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर एडविन कॅनॉन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर ऑफ सायन्स ही त्या काळात PhDपेक्षा अतिशय कॉम्प्लेक्स आणि कठीण अशी डिग्री समजली जायची. त्या डिग्रीसाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि तो अभ्यासक्रम जो जवळजवळ त्यांच्यामध्ये 5 ते 6 वर्ष किंवा 8 वर्ष ज्या अभ्यासक्रमासाठी लागू शकले असते, तो अभ्यासक्रम डॉक्टर आंबेडकरांनी केवळ 2 वर्ष आणि 8 महिन्यामध्ये पूर्ण केला. आणि हे करत असताना त्यांनी जो प्रबंध लिहिला, तो प्रबंध त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. या प्रबंधामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अर्थविषयक धोरणाची चिकित्सा केली. भारतामधलं ते ब्रिटिश सरकारचं अर्थविषयक धोरण होतं हे थोडंसं चुकीचं होतं आणि भारतीय समाजाचं ब्रिटिशांनी कसं शोषण केलं, या शोषणाबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी त्या थेसिसमध्ये मांडलं. त्यामुळे परीक्षक ज्यावेळी डॉक्टर ऑफ सायन्स या डिग्रीसाठी त्याचा विचार करावे लागले, ते नाराज झाले आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर आंबेडकरांना की तुम्ही हा जो परिच्छेद आहे किंवा ही जी मांडणी केली आहे तुम्हाला थोडीशी बदलावी लागेल, कारण इंग्लंडमध्ये इंग्रजांच्याच विरुद्ध टीका टिप्पणी करून तो थेसिस किंवा तो प्रबंध त्यांना मान्य करायचा नव्हता. पण डॉक्टर आंबेडकरांनी ते मान्य केलं नाही आणि डॉक्टर आंबेडकरांनी एडविन कॅनॉन म्हणजे आपल्या मार्गदर्शकाला सांगितलं की मी काहीही केलं तरी यातला शब्द देखील बदलणार नाही, माझी जी मतं आहेत ती मतं आहेत आणि त्याच्यापासून मी परावृत्त होणार नाही. शेवटी मार्गदर्शक एडविन कॅनॉन, त्यांचे परीक्षक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये एक थोडाफार असा वाद निर्माण झाला आणि त्याचवेळी डॉक्टर आंबेडकरांना वाटलं की आता आपण अजून एखादी PhD करावी, अजून एखादं डॉक्टरेट करावी, अजून एखादी अर्थशास्त्राची पदवी घ्यावी. म्हणून डॉक्टर आंबेडकर त्यानंतर जर्मनीला गेले. जर्मनीच्या बॉन ह्या विद्यापीठामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं जे डॉक्टरेट डिग्री आहे त्या डिग्रीसाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. पण त्यांना स्कॉलरशिप नव्हती. 4 महिने ते तिथं गेले, जर्मन शिकली, त्यांनी फ्रेंच भाषा शिकली आणि बॉन ह्या विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राच्या या डॉक्टरेटसाठी प्रयत्नही सुरू केले. पण 4 महिन्यानंतर लगेच त्यांना इंग्लंडहून तार आली आणि त्या तारेमध्ये सांगितलं की तुमचा डॉक्टर ऑफ सायन्स हा जो प्रबंध आहे
त्या प्रबंधासाठी पुन्हा तुम्ही इथं यावं आणि थोड्याफार करेक्शन्स आहेत सर्वानुमते त्या कराव्यात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही पदवी बहाल करण्यात येईल. डॉक्टर आंबेडकरांनी जर्मनी सोडलं आणि पुन्हा एकदा ते लंडनला आले. त्यांनी त्यांचा प्रबंध पूर्ण केला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा त्यांचा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर लंडन विद्यापीठाची किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेची त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही डिग्री बहाल करण्यात आली आणि त्याच्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं यामधला प्रवास संपला. आणि सोबतच त्यांनी बॅरिस्टरची ग्रेज इन ह्या संस्थेमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी देखील घेतली होती. त्यामुळे लंडनमध्ये MSc बार ॲट लॉ आणि ही डॉक्टर ऑफ सायन्स या तिन्ही पदव्या पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुन्हा एकदा भारतामध्ये आले. पण जर्मनीला जाऊन जी अर्थशास्त्राची पदवी त्यांना घ्यायची होती ती स्कॉलरशिपच्या अभावी ते पूर्ण करू शकले नाहीत. आता याच्यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की त्यांचे जे PhDचे जे प्रबंध आहेत, पहिला त्यांचा PhDचा प्रबंध होता म्हणजे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांच्या प्रबंधाचं नाव होतं द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. तर इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ह्या प्रबंधाच्या आधारे फायनान्स कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली पुढं. म्हणजे तुम्ही विचार करा, आज आपण PhD करतो, भारतामध्ये करतो, भारताच्या बाहेर करतो. PhDचा प्रबंध हा किती महत्त्वाचा असू शकतो एखाद्या व्यक्तीचा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या PhDच्या प्रबंधावरून आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या व्यक्तीचा प्रबंध आणि त्यावरून एखाद्या राष्ट्राची फायनान्स कमिशन निर्माण होणे हे किती मोठं अवघड आणि किती मोठं कार्य असलं पाहिजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तर त्या प्रबंधाचं नाव होतं द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स आणि तो प्रबंध खऱ्या अर्थानं जो प्रसिद्ध झाला, PS किंग या जो लंडनची कंपनी आहे त्या लंडनच्या कंपनीनं 1925 साली हा प्रबंध प्रसिद्ध केला आणि आर्टिकल 280 जे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये त्या आर्टिकल 280च्या अन्वये फायनान्स कमिशन ऑफ इंडियाची निर्मिती झाली आणि त्याचा आधार जो होता हा पूर्ण प्रबंध हा त्याचा आधार होता. पुढची जी त्यांची डॉक्टरेट आहे ती डॉक्टरेट आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधली आणि तिथला जो हा प्रबंध आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन ह्या प्रबंधाच्या आधारे पुन्हा दुसऱ्या एका संस्थेची निर्मिती करण्यात आली आणि त्या संस्थेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे डॉक्टरेटसाठी लिहिलेले त्यांनी 2 प्रबंध, हा पहिला प्रबंध कोलंबिया विद्यापीठातला आणि दुसरा जो प्रबंध आहे तो लंडनमधला. या 2 प्रबंधाच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या थेसिसच्या आधारावर पुन्हा एका मोठ्या संस्थेची निर्मिती व्हावी हा एक खरंच अवर्णनीय असा क्षण आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1925 साली हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स असं त्या कमिशनचं नाव. तर 1925 साली बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना रिकमांडेशन दिले आणि ते रिकमांडेशन्स जे होते ते रिकमांडेशन आणि बाबासाहेबांचा हा प्रबंध याच्या आधारावर पुढे ही रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. काल 1 एप्रिलला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला आणि बाबासाहेबांची आठवण आणि स्मृतींना ते जपत असतात हे पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळालेलंच असेल. आंबेडकरांनी त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा ह्या इतर क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं, याची निर्मिती केली आणि वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती केली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः शिकल्यानंतर भारतामध्ये येऊन आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्था पाहिजे किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था पाहिजे, अस्पृश्य विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्था पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी ह्या ज्या शिक्षण संस्था स्थापन केल्या त्या केवळ अस्पृश्य समाजासाठी नव्हत्या, त्या सर्व गरिबांना त्याच्यामध्ये प्रवेश होता. सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे प्राध्यापक या संस्थांमध्ये होते, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटेल. मुंबईमध्ये त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. औरंगाबादला त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या पीपल एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालय नागसेन वनामध्ये त्यांनी स्थापन केलं आणि त्या सर्व परिसराला त्यांनी नागसेन वन असं नाव दिलं आणि अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. ह्या संस्था स्थापन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाही व्यक्तीचं नाव दिलेलं नाही. अनेक उद्योगपती, अनेक बलाढ्य व्यक्ती त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्ही देणगी स्वरूपात काहीतरी देतो, आमचं नाव द्या. पण डॉक्टर आंबेडकरांनी ते मान्य केलं नाहीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या विचारावर आणि ध्येयावर श्रद्धा होती. या सर्व संस्थांना त्यांनी जी नावं दिलेली आहेत ती कोणती नावं आहेत? सिद्धार्थ गौतमाचं नाव दिलेलं आहे. दुसरं मिलिंद महाविद्यालय राजा मिलिंद यांचं नाव दिलेलं आहे. राजा मिलिंदबद्दल सांगायचं म्हटलं तर राजा मिलिंद हा एक ग्रीक राजा होता. तो अत्यंत विद्वान होता आणि त्याला कुठेही गेलं तरी चर्चा करायची आवड होती. चर्चेच्या माध्यमातून तो इतरांना हरवायचा आणि त्याचा त्याला खूप आनंद व्हायचा. मिलिंदबरोबर चर्चा करण्यास त्यावेळी भारतात कोणीही तयार व्हायचं नाही. अशा काळामध्ये बौद्ध भिक्खू
नागसेन याला सर्व बौद्धांनी तयार केलं की बाबा तू मिलिंदबरोबर चर्चा कर आणि मिलिंदचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे द्या. राजा मिलिंद आणि नागसेन यांच्यामध्ये चर्चा घडून आली आणि राजा मिलिंदचा नागसेन यांनी पराभव केला. आणि त्यानंतर राजा मिलिंदानं मान्य केलं की नागसेन जे बौद्ध भिक्खू आहेत ते खूप विद्वान आहेत, त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि त्यानंतर राजा मिलिंदानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर याच्या पाठीमाग बाबासाहेबांची भूमिका होती की मिलिंद पराभूत झाला किंवा त्यानं बौद्ध धर्माची शिक्षा घेतली म्हणून मी ह्या महाविद्यालयांना किंवा या संस्थेना त्याचं नाव दिलेलं नाही. ह्याच्या पाठीमागची माझी भूमिका आहे की सगळ्यात महत्त्वाची भूमिका शिक्षणामध्ये आहे ती क्युरियासिटी आणि चर्चा घडत राहिली पाहिजे. तर ही चर्चा घडणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी व्यासपीठ निर्माण आवश्यक आहे, डिबेट होणं आवश्यक आहे. आणि या डिबेटमधून योग्य काय अयोग्य काय याचा खुलासा केला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मिलिंद आणि नागसेनमध्ये ही जी चर्चा झाली, हा चर्चा म्हणजे डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आधार आहे, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि याच भूमिकेतून हा मिलिंद राजा आणि नागसेन ह्या दोघांची नावं त्यांनी परिसराला आणि त्या महाविद्यालयात दिली. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आपल्या ध्येयाप्रती खूपच संवेदनशील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक महत्त्वाचा जो विचार मांडला आहे तो शिक्षणासंबंधी ते नेहमी म्हणायचे की शिक्षण वृत्तपत्रासारखा हवा. आता वृत्तपत्र म्हटलं की वृत्तपत्र ही लेटेस्ट न्यूज असणारी, पारदर्शी आणि नवनवीन माहिती किंवा इन्फॉर्मेशन देणारी ज्ञानाची भांडारं म्हणून त्या काळात पाहिलं जायचं. तर शिक्षकाचं ज्ञान इतकं अद्ययावत असलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या विषयांची इतकी माहिती असली पाहिजे की विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून सर्व प्रकारची माहिती आणि सर्व प्रकारचं ज्ञानार्जन केलं पाहिजे, इतकी शिक्षकांची क्षमता पाहिजे. त्यामुळे शिक्षक हे वृत्तपत्रासारखं पाहिजे असे नेहमी आंबेडकर म्हणत. आणि त्याचबरोबर ते राजकारणी लोकांच्याबद्दल बी म्हणत, कारण ते स्वतः वकील होते, समाजसेवक होते, राजकारणी होते. त्यामुळे ते राजकारणाबद्दल म्हणायचे की राजकारणी हा जो माणूस आहे हा मतपत्रासारखा असला पाहिजे. म्हणजे त्यानं ओपिनियन त्याची अशी असली पाहिजे की त्याच्या ओपिनियन घडवणारा किंवा आपलं जे मत आहे ते मत ठासून सांगणारा, त्याला सपोर्ट आणि त्याला एव्हिडन्स असणारा आणि समोरच्या लोकांचं परिवर्तन करणारा असा हा राजकीय नेता असला पाहिजे. म्हणजे शेवटी शिक्षक असू दे किंवा राजकारणी असू दे, त्याला ज्ञानाची ही जोड आवश्यक आहे हे डॉक्टर आंबेडकरांनी नेहमीच आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर जर म्हटलं तर आपल्याला आठवतं त्यांची ग्रंथालयं असं अनेक अशी पुस्तकं त्यांच्या ग्रंथालयामध्ये होते. त्यांचे ग्रंथालय सुसज्ज होतं. एक ब्रिटिश ऑथर होता, त्या ब्रिटिश ऑथरचं नाव आहे जॉन गुंथर. त्यानं एक पुस्तक लिहिलं होतं इनसाइड एशिया. सो इनसाइड एशिया ह्या पुस्तकामध्ये त्यानं आशिया खंडातल्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा शोध घेतला होता. आशिया खंडातल्या म्हणजे केवळ भारतातल्याच नव्हे, भारताबाहेरच्या चीन, जपान किंवा इतर जी राष्ट्र आहेत ह्या सर्व राष्ट्रांमधल्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा, त्यांचा सामाजिक कार्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाचा त्यानं आढावा घेतला. आणि त्यामध्ये त्यानं नमूद केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयाबद्दल त्यांनी नमूद केलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी खूप मोठं डॉक्टर आंबेडकरांना स्थान दिलं. डॉक्टर आंबेडकरांच्या ग्रंथालयामध्ये म्हणजे 1932 साली कमीत कमी 20,000 पुस्तकं असतील. आणि डॉक्टर आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं 1956ला. तर 1956पर्यंत त्यांच्या पुस्तकांची संख्या ही 40,000च्या वर गेली होती. तर डॉक्टर आंबेडकरांचं स्वतःचं असं एक सुसज्ज ग्रंथालय, एखाद्या प्राध्यापकाचं, एखाद्या व्यक्तीचं शिक्षणाप्रती प्रेम असलेल्या, शिक्षणावर प्रचंड असा श्रद्धा असलेल्या या बाबासाहेबांचे 40,000 ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयामध्ये होते. आणि त्यामुळे इंग्रज म्हणायचे की डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. बाबासाहेबांना त्यांनी विद्यापीठाची ही उपमा दिली होती. लॉर्ड लिथगो होते, त्यावेळी लॉर्ड लिथगो म्हणायचे किंवा एक मोठा एक ब्रिटिश विचारवंत देखील होता, युरोपियन विचारवंत देखील होता. तो आंबेडकरांच्या बाबतीत म्हणायचा की जगामध्ये केवळ 6 विद्वान आहेत आणि त्या 6 विद्वानापैकी एक विद्वान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे डॉक्टर आंबेडकर पुस्तकांच्या विषयी खूप त्यांचं प्रेम होतं. अजून एक सल्ला त्यांनी विद्यार्थी वर्गाला दिला, तो म्हणजे विद्वान प्राध्यापक आहेत. जे विद्वान प्राध्यापकांची आज संस्थांना आणि महाविद्यालयांना, विद्यापीठांना खूप आवश्यक आहे. आजकाल आपलं असं होतं की आपल्याला नॉलेजसाठी किंवा आपल्याला ज्यावेळी ज्ञानाची आवश्यकता असते त्यावेळी नवीन मार्ग उपलब्ध झालेले आहेत, नवीन आपल्याला ऑप्शन्स उपलब्ध झालेले आहेत. पटदिशी आपण गुगल सर्च करतो, व्हॉट्सअप किंवा इतर आपले जे हे टॅबलेट्स, मोबाईल यांचा वापर करून आपण इंटरनेट सर्च करून आपल्याला एखादी माहिती मिळवतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायची की ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा, त्यावेळी आता अर्थातच सोशल मीडिया नव्हती, पण त्यावेळी पुस्तकं होती. पुस्तकांमध्ये सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आढळून येईलच, मिळेलच. पण पुस्तकांपेक्षा सर्वात जर महत्त्वाचा असेल तर विद्वान प्राध्यापकांचा सहवास. त्यामुळं विद्वान प्राध्यापकांची व्याख्यानं, त्यांची चर्चासत्र, त्यांचे परिसंवाद नेहमी आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करा आणि त्यांच्या सहवासात राहावा. एखादं चर्चासत्र घडवा. दर आठवड्याला तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या आणि कठीण विषयावर
एक चर्चासत्र परिसंवाद आयोजित करा, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही स्वतः भाषणं करा. भाषणाची गोडी तुम्हाला विद्यार्थी दशेपासूनच लागली पाहिजेत आणि त्यासाठी ह्या प्राध्यापकांचा तुम्हाला सहवास लाभला पाहिजे. पुस्तकं तुम्ही वाचालच इतर वेळी, पण त्याच्याबरोबर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मौखिक ज्ञान जे आहे, हे मौखिक ज्ञान हे लिखित ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचं आहे. हा एक संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्थांना नेहमीच त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच हेतूनं त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या. लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी किंवा MPSC आणि UPSC असल्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत, त्यांच्यासाठी नेहमी वेगवेगळ्या व्याख्यातांची व्याख्यान आयोजित करावीत, या हेतूनं त्यांनी एक सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पार्लमेंटचा देखील उपक्रम आयोजित केला होता. आणि त्या पार्लमेंटच्या उपक्रमातून वेगवेगळ्या विषयावरचे प्राध्यापक आणि विद्वान यांची ती भाषणं ते आयोजित करण्यासाठी तिथल्या प्राचार्यांना किंवा तिथल्या संस्थाचालकांना नेहमीच ते सांगत असत. बाबासाहेबांना असं वाटत होतं की बाबा ही जी विद्यापीठ आहेत किंवा ही जी महाविद्यालय आहेत, त्यावेळी जे आता खरं जर पाहिलं तर आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हा त्यांनी सुचवलेला आहे. आतापर्यंत 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम होता, पण हा जो 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी त्याचवेळी सुचवलेला होता. पदवी अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा असावा. कारण का 4 वर्षाचा असावा? ते म्हणत असत की पदवी केल्यानंतर, पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवढं हवं की जेवढं असायला हवं तेवढं त्यांना ज्ञानप्राप्ती होत नाही. आत्ताचा विद्यार्थी हा फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतो आणि परीक्षा पास झाल्यानंतर तो पुस्तकांकडं किंवा अभ्यासाकडं ढुंकूनही बघत नाही. हे त्यावेळी मांडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार आहेत. त्यामुळे त्यांना केवळ अभ्यासाबरोबर, अभ्यासामध्ये हे विषय तर असावेच, पण 4 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचारवंतांचा, वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांचा त्यांनी स्वतः मेन्शन केलेला आहे की बाबा निश्चय वाचा, स्पिनोजा वाचा, हेगेल वाचा, प्लेटो वाचा, ॲरिस्टॉटल वाचा. आणि विद्यार्थ्यांना ह्या सर्व विचारवंतांची किंवा तत्त्वज्ञानांची नावं देखील माहीत नाहीत, याच्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ह्या सगळ्या विचारवंतांचा तुलनात्मक अभ्यास करा आणि एखाद्या विषयावर आपलं मत मांडा. त्यासाठी वक्तृत्व कला सुधारा आणि वक्तृत्व कला सुधारण्यासाठी देखील त्यांनी असंख्य भाषणं दिलीत. आज शिक्षण हा विषय मी मुद्दाम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजन्म विद्यार्थी होते. ते नेहमी म्हणायचे की मला आजन्म विद्यार्थी राहू द्या, मला राजकीय सामाजिक चळवळी लढायचे आहेत, पण त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षाही जर मला महत्त्वाचं आणि मला कशामध्ये जर उत्साह किंवा इंटरेस्ट असेल तर तो ह्या अभ्यासामध्ये आहे. त्यामुळे नेहमी ते वाचत राहिले. ते म्हणायचे की इंग्लंडमधला जो अभ्यासक्रम आहे तो मी कमी वेळामध्ये पूर्ण केला. त्यामध्ये माझ्यासमोर देखील असे विद्यार्थी असायचे की जे करमणुकी आणि मनोरंजनामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये गुंतलेले होते. पण एका रात्री मला जाग आली आणि मी पहाटे उठलो. ज्या कारणासाठी मी इथं आलेलो आहे ते कारण सोडून मी जर असा मनोरंजनामध्ये वेळ घालवला तर कदाचित मी माझं जे ध्येय आहे, माझ्या आईवडिलांचं ध्येय आहे, माझ्या समाजासाठी जे मला काय करायचं आहे, माझ्या राष्ट्रासाठी जे मला काही करायचं आहे ते पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे मला हे शिक्षण पूर्णच करावं लागेल. आणि तिथून पुढं ते अभ्यासाला लागले. तर इंग्लंडमध्ये असताना ते म्हणतात की मी 24 पैकी 21 तास अभ्यास करायचो. म्हणजे केवळ अशक्य आहे. आज देखील आपण 18 तास अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्था राबवत असतात, पण कमीत कमी 18 तास हा अभ्यास केलाच पाहिजे. आणि तिथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की इथून पुढं मी आज 40 वर्षाच्या वर माझं वय झालेलं आहे, तरी देखील मी 18 तास अभ्यास करतो. 18 तास त्या खुर्चीवर बसून असतो आणि मला अजिबात झोप येत नाही, मला पेंग येत नाही आणि त्याच्यासाठी मला इतर कोणत्या व्यसनांची मला आवश्यकता नाही. ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आजचा विद्यार्थी थोडा जरी अभ्यास केला, अर्धा तास अभ्यास केला, तासभर अभ्यास केला, तर त्यांनी बोललेलंच आहे असं की त्याला तपकी किंवा सिगरेट पिण्याची आवश्यकता भासते. अशा कुठल्याही व्यसनाची मला आवश्यकता नाही, तरी देखील मी 18, 19 किंवा 20 तास अभ्यास 40-45व्या वर्षी करू शकतो असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि हेच ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये राबवलं पाहिजे, तरच तुम्हाला यश आहे. नुसतं शिकून किंवा डिग्र्या घेऊन त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर म्हणतात हे सगळे अभ्यासक्रमामध्ये असलं पाहिजे. नसलं तरी तुम्ही ते वाचा, अवांतर वाचन करा, वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांना वाचा, त्यांचे विचार वाचा आणि त्या विचारातून स्वतःची मतं बनवा. स्वतःची मतं बनवत असताना सुरुवातीला तुम्हाला थोडंसं म्हणजे कठीण वाटेल, कारण वक्तृत्व ही कला आहे. शेवटी कोणीही उपजत ती कला घेऊन येत नाही. आपल्याला श्रमानंच आणि परिश्रमानंच एखाद्या कलेवर कलेमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवता येतं. त्यामुळे त्यांनी जी उदाहरणं दिलेली आहेत बऱ्याच वक्त्यांची, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उदाहरण ते द्यायचे की सर फिरोजशाह मेहता. सर्वांना माहीतच असेल की सर फिरोजशाह मेहता हे मुंबईमधले एक आघाडीचे वक्ते होते.
तर त्यांनी आपलं वक्तृत्व सुधारावं, भाषेवर आपल्या प्रभुत्व निर्माण व्हावं, यासाठी आपल्या रूममध्ये चारी बाजूनं कसे आरसे ते बसवलेले होते आणि त्या आरशामध्ये आपले आविर्भाव, आपला वेशभूषा किंवा आपल्या म्हणजे मिशा ह्या सर्वांचं ते म्हणजे अवलोकन करत आणि त्यानुसार आपलं वक्तृत्व हे कसं प्रभावी झालं पाहिजे. समाजामध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं वक्तृत्व हे चांगलं झालं पाहिजे आणि त्यातून एक चांगला मेसेज समाजापर्यंत गेला पाहिजे. यासाठी ते कसं झटत हा फिरोजशाह मेहतांचं ते उदाहरण देत. त्याचबरोबर ते विन्स्टन चर्चिल यांचंही उदाहरण द्यायचे. विन्स्टन चर्चिल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यांचं भाषण प्रभावी व्हावं यासाठी ते आपल्या कॉलरच्या स्टिकवर नेहमीच असे वाक्प्रचार लिहून घ्यायचे आणि त्या सेलक्या वाक्प्रचारांचा उपयोग ते आपल्या भाषणामध्ये करायचे आणि त्यामुळं चर्चिल यांचं भाषण रंगायचं आणि अशी अनेक भाषणं चर्चिलांनी केलीच आणि बऱ्याच वेळा त्यांनी पार्लमेंटला मंत्रमुग्ध केलं होतं. ह्या मोठ्या वक्त्यांचा आपण अभ्यास करावा, त्यांची सगळी भाषणं ऐकावी. त्या भाषणांमध्ये ते कशा पद्धतीचे विचार मांडतात हे ते सांगतात. ते स्वतः म्हणतात की ज्यावेळी मी प्राध्यापक होतो सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना मी जवळजवळ 13 वेळा एखाद्या भाषणाचा सराव केलेला आहे आणि 13 वेळा भाषणाचा सराव केल्यानंतर आता सांगण्यासारखं यापुढं काहीही राहिलं नाही असं ज्यावेळी मला वाटलं त्याचवेळी मी अभ्यास करायचा बंद केला आणि प्रचंड असा अभ्यास करून त्याच्याविषयीची सर्व माहिती जमवून त्याच्याविषयीची सर्व लेख गोळा करून डॉक्टर आंबेडकर मगच भाषणाला उभा राहायचे. ते भाषण छापील स्वरूपात असायचं. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की या पुण्यामध्ये महत्त्वाची अशी अनेक भाषणं डॉक्टर आंबेडकरांनी केली, पण या पुण्यामध्ये त्यांनी 3 भाषणं दिली होती. त्यामधलं पहिलं जे भाषण होतं, महत्त्वाची भाषणं मी म्हणतो आहे, जी मोठी भाषणं ज्याला म्हणजे पुण्यामधल्या सर्व विद्वान मंडळींचा, प्राध्यापक मंडळींचा त्या भाषणासाठी भाषण ऐकण्यासाठी ते सगळे आले होते. सर्वात पहिलं त्यांचं जे भाषण होतं ते 1939 साली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स ही जी अग्रगण्य संस्था आहे पुण्यातली, ह्या अग्रगण्य संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1939 साली बोलवलं होतं आणि 1939 साली त्यांनी जे भाषण दिलं त्या भाषणाचा विषय होता फेडरेशन वर्सेस फ्रीडम, म्हणजे संघराज्य आणि स्वातंत्र्य ह्यामधला तुलनात्मकदृष्ट्या जो फरक आहे तो 1939 साली बाबासाहेब आंबेडकरांनी, ते भाषण आज देखील उपलब्ध आहे, तुम्ही नेटवर PDF फॉर्ममध्ये त्या संस्थेनं अवेलेबल करून दिलेलं आहे, ते भाषण आपण घेऊ शकता. आणि संघराज्याच्या विषयी जी कल्पना आहे ती कल्पना, स्वातंत्र्याविषयी डॉक्टर आंबेडकरांचे जे काही मत होतं ती कल्पना ह्या भाषणामधून त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि हे भाषण पुस्तक रूपानं पुढं आलं. तर 1939 म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जवळजवळ 8 वर्षे बाबासाहेबांनी स्वातंत्र्य म्हणजे काय, राज्यघटना कशी असली पाहिजे आणि तत्पूर्वी संघराज्याची संरचना कसली असली पाहिजे याचा एक विस्तृत असा खुलासा, विस्तृत असं वाचन म्हणा आणि विस्तृत असं भाषण त्यांनी ह्या पुण्याच्या संस्थेमध्ये दिलं होतं आणि ते उपलब्ध आहे. बाबासाहेबांची भाषणं म्हणजे अशा पद्धतीनं भाषण असायची की त्यानंतर ती संस्था किंवा जे कोणी प्रेक्षक ते भाषण ऐकण्यासाठी आलेले, श्रोते भाषण ऐकण्यासाठी आलेले असायचे, ते बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करायचे की तुम्ही हे जे भाषण आहे हे पुस्तकाच्या रूपानं किंवा पुस्तिकेच्या रूपानं प्रकाशित करा. आंबेडकर त्यांना नेहमी म्हणायचे की हे फक्त प्रासंगिक आहे, ह्या प्रसंगानिमित्त व्यक्त केलेले मी विचार आहेत, कदाचित याच्यामध्ये परमानन्स असणार नाही किंवा ते कायमस्वरूपी ते व्हॅलिड असतील याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, तरी पण प्रेक्षकांच्या विनंतीवजा त्यांनी सगळी ही जी भाषणं आहेत पुण्यातली ती पुस्तकाच्या रूपानं प्रसिद्ध केलीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं भाषण द्यावं आणि त्यानंतर त्या प्रेक्षकांना किंवा श्रोत्यानं ती पुस्तिकेच्या रूपामध्ये त्याचं म्हणजे प्रकाशन झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार मांडणं म्हणजे हे काय म्हणजे साधी गोष्ट नाही. दुसरं जे त्यांचं भाषण होतं ते साधारणपणे 43च्या काळातलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी रानडे, गांधी आणि जिना हे पुण्याच्या डेक्कन सभेनं जे आयोजित केलेलं भाषण होतं ते भाषण हेही खूप भाषण गाजलेलं आहे आणि ह्या 3 महापुरुषांची तुलना त्यांनी केली आणि रानडे, महादेव गोविंद रानडे हे कोणत्या पद्धतीनं महापुरुष या पदवीला हे पात्र ठरतात याबद्दलचं एक विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भाषणामध्ये केलं होतं. आणि एक तिसरं महत्त्वाचं जे भाषण त्यांचं होतं ते 1952 साली पुणे जिल्हा विधी ग्रंथालय, पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररी जी आहे त्याचं जे उद्घाटन करायचं होतं त्या उद्घाटन डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आलं आणि हे उद्घाटन त्या ग्रंथालयामध्ये हे त्यांचं भाषण झालं आणि या भाषणासाठी पुण्यातून नामवंत वकील, पुणे बार असोसिएशनचे सगळे अधिकारी पदाधिकारी हे सगळे अवेलेबल होते, उपलब्ध होते. पुणे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टाचे जज देखील त्या व्याख्यानास हजर होते आणि त्याबद्दल जे गोगटे आहेत की त्याचे अध्यक्ष होते ते देखील एक कार्यक्रमाचे आयोजक म्हणून उपस्थित होते. हे तर त्यांचं भाषण इतकं गाजलं पुढं की ह्या भाषणाचा विषय होता की
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ज्या शर्ती आहेत त्या शर्तीविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये उहापोह केला होता. लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी कोणत्या शर्ती असल्या पाहिजेत ह्याचा एक पूर्ण आणि सांगोपांग विचार आणि त्याबद्दलचे जगभरातल्या राज्यघटना, जगभरातल्या लोकशाही व्यवस्था यांच्याबद्दलची इत्थंभूत माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भाषणामध्ये दिली. आणि ह्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की लोकशाही यशस्वी होण्यासाठी 7 अटी आवश्यक आहेत आणि त्यातल्या महत्त्वाची अट त्यांनी एक जी सांगितली होती ती कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, घटनात्मक नीतिमत्ता. जोपर्यंत आपला देश घटनात्मक नीतिमत्ता पाळणार नाही, आपण सर्व नागरिक म्हणून या देशाची जी घटनात्मक नीतिमत्ता आहे, घटनात्मक नीतिमत्ता म्हणजे लोकशाहीचे पूर्वापार आलेले संकेत, हे जोपर्यंत आपण पाळणार नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही यशस्वी होणार नाही, असं ठामपणे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणात केलं होतं. आजची परिस्थिती जर आपण पाहिली, आजकाल जे चाललं आहे, आजकाल राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे, मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, पण आज ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेबांचे विचार 70-80 वर्षापूर्वी त्यांनी हे जे विविध परिसंवादातून, चर्चेतून, भाषणातून व्यक्त केले, हे किती समर्थक होते आणि आजच्या घडीलाही ते तितकेच लागू पडतात हे आपल्याला पडतं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिली होती. त्या उदाहरणाबद्दल मी काय आता बोलणार नाही, पण लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे त्यांनी इंग्लंडमधली काही उदाहरणं दिली होती. प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यांचं उदाहरण दिलं होतं. त्याचबरोबर लोकशाही टिकवण्यासाठी तिथल्या विरोधी पक्षांनी कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला चांगल्या मुद्द्यांवर मदत केली होती याविषयी ते बोलले होते. अशा पद्धतीचा सर्व जगातल्या लोकशाही प्रणालींचा, लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून जे काही चांगलं होतं त्या सर्व चांगल्या गोष्टींचा उहापोह ते आपल्या भाषणामध्ये करत असत. तर ही ती 3 भाषणं जी पुण्यामध्ये झालीत, ही 3 भाषणं पुस्तिकेच्या रूपानं उपलब्ध आहेत आणि ह्या तिन्ही भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या घडीला लागू होणारे देखील विचार व्यक्त केलेले आहेत. हे या निमित्तानं मला इथं सांगावंसं वाटतं. अजून एक बाबासाहेबांच्याबद्दल अजून एक मला जे म्हणजे जे बराच बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत हे आपणास माहीतच आहे. पण सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. ह्यामध्ये त्यांनी 1-2 महत्त्वाच्या सूचना किंवा सजेशन्स किंवा त्याच्यामध्ये आर्टिकल्स त्यांनी निर्माण केली होती किंवा त्याच्यामध्ये आर्टिकल्स त्यांनी निर्माण केली होती असं आपण म्हणू. आणि त्या आर्टिकलच्या द्वारा त्यांनी काही इन्स्टिट्यूशन्सला ॲटॉनॉमस किंवा स्वायत्तता प्रदान केली होती. सर्वात महत्त्वाची जी स्वायत्तता त्यांनी दिली होती ती ज्युडिशरी आणि इलेक्शन कमिशनच्या बाबतीत. तर ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था आणि इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशन. तर हे इलेक्शन कमिशन आणि ज्युडिशरी हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे त्यांच्याच शब्दात मी सांगतो, कारण त्याचे शब्द हे महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात की फॉर मायसेल्फ आय कॅनॉट ऑल टुगेदर omit the possibility of a legislature packed by party men making laws which may abrogate or violate what we regard as certain fundamental principles affecting the life and liberty of an individual. At the same time, I do not see how 5 or 6 gentlemen sitting in the federal or the Supreme Court examining laws made by the legislature by dint of their own individual conscience or their bias be trusted to determine which law is good and which law is bad. तर स्वायत्त इन्स्टिट्यूशन किंवा स्वायत्त संस्थेबद्दल त्यांनी मतं मांडलेली आहेत. इलेक्शन कमिशन एक ॲटॉनॉमस किंवा स्वायत्त संस्था असावी याच्याबद्दल त्यांनी मत मांडलेलं आहे. आणि त्या स्वायत्त इलेक्शन कमिशनरमुळंच आजची आपली डेमोक्रेसी एक समृद्ध आणि विकसित पावलेली आहे हे कोणीही सांगू शकेल. त्याचबरोबर त्यांनी आर्टिकल 32 आहे, त्यांना विचारण्यात आलं की बाबा एवढी आर्टिकल्स आहेत घटनेमध्ये, ह्यामधलं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे. तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं की आर्टिकल 32, कारण आर्टिकल 32 असं आहे की मूलभूत अधिकारावर आपल्या जर गदा आली तर आपल्या मूलभूत अधिकारावर जी गदा येते त्याबद्दल आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. त्यामुळं घटना ही किती फ्लेक्झिबल आहे या बाबतीत सर्वात महत्त्वाचं उदाहरण आणि सर्वात महत्त्वाचं आर्टिकल त्याच्याबद्दल जी माहिती सांगू इच्छितं ते म्हणजे आर्टिकल 32. दुसरी एक गोष्ट त्यांनी याच्यामध्ये जी सांगितली होती त्याच्यामध्ये बाबासाहेबांना असं विचारण्यात आलं की घटनेमध्ये इतक्या साऱ्या संस्था आहेत, ज्युडिशरी आहे, मंत्रिमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, त्यानंतर कायदे मंडळ आहे, संसद आहे, ह्या सर्व
घटकांमध्ये आपल्याला कोणता घटक हा महत्त्वाचा वाटतो किंवा कोणता घटक हा सुप्रीम वाटतो, आपल्याला कोणता घटक हा पॉवरफुल आहे, त्यावेळी क्षणभराचाही म्हणजे क्षणभरातच त्यांनी आपलं म्हणजे विचार व्यक्त केला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की मला जर कोणता घटक याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटत असेल तर तो घटक म्हणजे ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याच्याबद्दल आपण फारसा विचार केलेला नव्हता, पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं की ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे ह्या देशातल्या राज्यघटनेनं निर्माण केलेलं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं पद आहे. ते मंत्रिमंडळापेक्षाही मोठं पद आहे आणि ते म्हणतात की ज्युडिशरीपेक्षाही म्हणजे न्यायालयापेक्षाही एक मोठं आणि महत्त्वाचं पद आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. आपल्याला वाटतं की बाबा सर्वोच्च न्यायालय किंवा ज्युडिशरी हे मोठं पद आहे. निःसंशय सर्वोच्च न्यायालय आणि ज्युडिशरी हे सर्वोच्च पद देशातलं आहे. पण ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे बाबासाहेबांचं जे मत आहे ते का म्हणतात, कारण ह्या सगळ्या ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थांनी किती खर्च करावा, त्यांना जे आपण संसदेनं जे ठरवून दिलेलं आहे ठराविक जी अमाऊंट किंवा रक्कम त्याच्यामध्येच त्यांनी ह्या सगळ्या संस्थांचा खर्च झाला पाहिजे, याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. म्हणजे एखादं उद्या मंत्रिमंडळ असेल, मंत्री असेल आणि त्या मंत्र्यानं जो ठरवून दिलेला खर्च आहे त्या खर्चापेक्षा जर जास्त खर्च केला तर त्याच्या विरुद्ध आपल्याला दाद मागता येते, त्याच्या विरुद्ध आपल्याला कारवाई करता येते. हे जे महत्त्वाचं आहे, हे जे महत्त्वाचं जे कार्य आहे हे कार्य फक्त ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हेच करू शकतं. त्याला आपण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आजकाल म्हणतो आणि मला वाटतं आजकाल त्याच्या अंडर बऱ्याच म्हणजे आजकाल खऱ्या अर्थानं आपण त्याचा म्हणजे वापर करायला सुरुवात केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण एखाद्या मंत्रिमंडळानं, एखाद्या सरकारनं, राज्य सरकारनं, मंत्र्यांनी काही भ्रष्टाचार केला आहे का, किंवा पैसे दिलेले जे मंजूर केलेले जे पैसे होते, निधी होता, तो कोणत्या आणि कोणत्या गोष्टीवर आणि किती निधी त्यांनी खर्च केला ह्याचं विवरण मागण्याचा अधिकार आणि असणाऱ्या संस्था आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. तर डॉक्टर आंबेडकरांनी हे जे विचार होते की स्वायत्त इलेक्शन कमिशन असावं, त्याच्यानंतर तुमचं स्वायत्त ही न्यायव्यवस्था, ॲटोनॉमस न्यायव्यवस्था, इंडिपेंडंट न्यायव्यवस्था असावी आणि त्याचबरोबर इंडिपेंडंट हा ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ही जी पद आहेत ही राज्यघटनेनं निर्माण केलेली सर्वात मोठी पद आहेत आणि याच्यामुळेच भारतीय लोकशाहीला एक जिवंतपणा आणि सक्षमीकरण आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या पदांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. प्रत्येक सरकारनं त्याचं संरक्षण केलं पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांचं मत आपण जर पाळलं तर भारतीय लोकशाही अजून समृद्ध होईल आणि अजून विकास पावेल, यात बिलकुल शंका वाटायला कारण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात अजून एक दुसरा महत्त्वाचा विचार मांडला, तो म्हणजे जेंडर इक्वॅलिटीचा. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने बाबासाहेबांचं राज्यघटनेतलं योगदान माहीत आहे आपल्याला, बाबासाहेबांचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान माहीत आहे, एक घटनाकार आणि विधितज्ञ म्हणून बाबासाहेब माहीत आहेत, किंवा एक मंत्री म्हणून 1942 ते 1946 या काळामध्ये त्यांनी ऊर्जा खातं, पाटबंधारे खातं, विमान वाहतूक खातं अशा वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य आपल्याला माहीत आहे. कामगार मंत्री म्हणून त्यांनी लेबर लॉज जे निर्माण केले त्या काळामध्ये आणि कामगारांसाठी त्यांनी निर्माण केलेले कायदे याबद्दल बऱ्याच वेळा बोललं जातं. पण त्याचबरोबर बाबासाहेबांचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, म्हणजे त्यांनी स्त्री आणि पुरुष समानतेसाठी आपल्या आयुष्यभर झगडा दिला. आपल्या चळवळीमध्ये केवळ पुरुषांनाच त्यांनी समाविष्ट करून घेतलं असं नाही, तर आपल्या चळवळीमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया देखील आल्या पाहिजेत यासाठी ते झटले. आणि बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात 2-4 येणाऱ्या स्त्रिया एक थोड्याशा कालावधीनंतर 10 वर्षानंतर बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये 10,000 किंवा 20,000च्या संख्येने उपस्थित राहू शकल्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठी बाबा झटणारे जे डॉक्टर आंबेडकर होते त्याची प्रतीची आपल्याला देते. डॉक्टर आंबेडकर असं नेहमीच म्हणायचे की प्रोग्रेस ऑफ एनी कंट्री कॅन बी मेजर्ड बाय द प्रोग्रेस ऑफ वुमन ओनली. म्हणजे स्त्रियांची, एखाद्या समाजाची, एखाद्या राष्ट्राची जर प्रगतीचं मोजमाप जर आपल्याला करावायचं असेल तर त्या समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये स्त्रियांची प्रगती किती आहे याचा अगोदर मोजमाप करा आणि त्या स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या राष्ट्राचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज तुम्ही बघा, आज जवळजवळ भारत स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांवर अनेक अत्याचार क्रूरपणे ह्या देशामध्ये केले जातात, जगामध्ये सगळीकडेच केले जातात, पण स्त्रियांच्यावरचे अत्याचार आजही कमी झालेले नाहीत. भारतामध्ये आपण नेहमीच दररोज वर्तमानपत्रातून बातम्या वाचत असतो की त्याच्यावरच्या अत्याचाराबद्दल. आणि स्त्री अत्याचाराच्या बाबतीत आपल्या देशाचा नंबर हा खूप खालच्या लेवलला किंवा खालच्या स्तरावर आहे हे सांगण्याची परत आवश्यकता म्हणजे नाही. म्हणजे इंडिया रँक्स मच बिलो इन टर्म्स ऑफ दिस जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स. आणि बाबासाहेब असंही म्हणायचे की त्यांना शिक्षण द्या, कारण त्या काळी मुलींना शिक्षण देणं
असं समाजामध्ये ही फार प्रचलित रीत नव्हती. पडदिशी मुलगी वयात आली तर तिचं लग्न लावून द्यायचं आणि तिला मोकळं करायचं, अशा पद्धतीनं आपल्या आणि बालविवाह वगैरे ह्या तर चालीरीती त्यावेळी होत्याच. पण डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात बघा, की गिव्ह एज्युकेशन टू युअर चिल्ड्रन, इन्स्टिल ॲम्बिशन इन देम, रिमूव्ह ऑल इन्फेरिटी कॉम्प्लेक्स फ्रॉम देम. म्हणजे मुला असू दे किंवा मुलगी असू दे, तिला तुम्ही शिक्षण द्या. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्यासाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करा अशा पद्धतीचे विचार मांडलेले आहेत. कारण मुलींना शिकवलं पाहिजे. मुली जर शिकल्या तर संपूर्ण समाज, फॅमिली शिकेल, आणि फॅमिली जर शिकेल तर आपला समाज हा सुशिक्षित होईल, सुसंस्कृत होईल, आणि त्यामुळेच देशाची प्रगती होईल. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले आहेत. आणि शेवटी ते स्त्रियांच्या बाबतीत काय म्हणतात हा एक पॅराग्राफ आपल्याला मी सांगतो, आणि मी माझं हे लांबले जे थोडेफार विचार आहेत हे थांबवतो. ते काय म्हणतात आपण इथं विचार लक्ष द्या त्याच्याकडं, किंवा काय हे विचारात घ्या. डॉक्टर आंबेडकर म्हणतात स्त्रियांच्या बाबतीत, डोंट बी हरी टू मॅरी. म्हणजे त्यांचं लग्न लवकर करू नका, घाई करू नका त्यांच्या लग्नासाठी मुलींच्या. यू शुड नॉट इम्पोज इट अपॉन युअर चिल्ड्रन अनलेस फायनान्शियली दे आर एबल टू मीट द लायबिलिटीज अरायझिंग आउट ऑफ द मॅरेज. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विनाकारण हे बर्डन लादू नका. ज्यावेळी ते आर्थिकदृष्ट्या आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र होतील किंवा स्वावलंबी होतील, त्याचवेळी हा त्यांचा निर्णय त्यांच्यासाठी घेऊ द्या. ते पुढं म्हणतात की दोज हू विल मॅरी बिअर इन माइंड दॅट टू हॅव टू मेनी चिल्ड्रन इज क्राईम. म्हणजे आंबेडकर काय म्हणतात की जास्त मुलांना जन्म देणं, टू मेनी चिल्ड्रन इज अ क्राईम. म्हणजे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जास्त मुलांना जन्म देणं हा गुन्हा आहे. एवढ्या प्रखरपणे, एवढ्या स्पष्टपणे त्या काळामध्ये 1940च्या काळामध्ये जर कोणी सांगितलं असेल तर अनेक समाजसुधारक आहेत त्या बाबतीत काम करणारे. मला नाव घ्यावं लागेल रधो कर्वेंचं, महर्षी कर्वेंचे सुपुत्र, त्यांचं खूप मोठं काम आहे या क्षेत्रातलं. समाज स्वास्थ्यकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे 1939चं भाषण झालं होतं, त्या भाषणाला ते स्वतः रधो कर्वे उपस्थित होते, आणि ते डॉक्टर आंबेडकरांचे जवळचे मित्र होते. कुटुंब नियोजनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे खूप मोठे आहेत, वाखाणण्याजोगे आहेत. पण त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर हे देखील असे विचारवंत होते की त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा हा विचार मांडला. आणि जास्त मुलांना जन्म देणं हा गुन्हा आहे म्हणतात ते. त्यामुळे जास्त मुलांना जन्म देऊ नका, कमीत कमी मुलांना जन्म द्या, जास्तीत जास्त शिकवा. जन्म देण्यापेक्षा त्यांचं पोषण आपण कसं करतो हे महत्त्वाचं आहे. हे डॉक्टर आंबेडकर वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला निक्षून सांगताना इथं आपल्याला आढळून येतात. त्यासाठी कुटुंब नियोजनाचा जो कायदा आहे, तो कुटुंब नियोजनाचा कायदा मुंबई विधिमंडळानं करावा अशा पद्धतीचा ठराव देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत मुंबई विधिमंडळामध्ये आणला होता. हे देखील आपल्याला सर्व ज्ञात आहेत. तर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या वक्तृत्वानं, आपल्या कार्यकर्तृत्वानं, आपल्या वाणीनं, आपल्या विचारमंथनानं, आपल्या कार्यानं त्यांनी समाज घडवण्याचा, अस्पृश्य समाजाला एक नवी ऊर्जा देण्याचं, पददलित, वंचित, उपेक्षितांना न्याय देण्याचं, सामाजिक न्यायाची जी कास धरली ती सामाजिक न्यायाची कास या देशातला हा जो खालच्या वर्गातला जो समाज आहे तो समाज शिक्षित व्हावा, सुसंस्कृत व्हावा, आणि त्या हेतूतून त्यानं ह्या राष्ट्राच्या जडणघडणीतून आपलं स्वतःचं जे स्थान आहे ते निर्माण करावं, त्याच्या निर्मितीक्षम राष्ट्रामध्ये त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन असावं. या दृष्टीनं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे या महामानवाला आज अभिवादन करताना मला खूप आनंद होते. आणि आज या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर विचार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ही जी व्याख्यानमाला आयोजित करतायत याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचं, जाधवर सरांचं, शार्दूल जाधवर सरांचं पुन्हा एकदा त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. ही व्याख्यानमाला उत्तरोत्तर अशीच यशस्वी होत जाईल. जवळजवळ 10 दिवस या व्याख्यानामध्ये 10 वेगवेगळ्या वक्त्यांची, विद्वानांची आणि विचारवंतांची आणि प्राध्यापकांची भाषणं आपण आयोजित करता. हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे. आजकालच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे व्याख्यानाच्या माध्यमातून समाज घडवण्याचं काम, एक लोकशिक्षकाची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, ती लोकशिक्षकाची भूमिका ह्या व्याख्यानाच्या चर्चेच्या माध्यमातून समाजापर्यंत ज्ञानदान करण्याचं काम आज ही संस्था करते. याबद्दल मी या संस्थेचं पुनश्च त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या सर्व उपक्रमास असंच यश मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन.
आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्त्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठायी जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या दोन्हीही ऑनलाईन व्याख्यानमालेला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ लोकांनी स्वतःची व्याख्यानं दिली. या तिसऱ्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा 10 दिवस विविध क्षेत्रामधले नामवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विविध पैलूविषयी बोलणार आहेत. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची विचाराची पद्धती, समाजाविषयी असणारं प्रेम आणि एकूणच राज्यघटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहेत, या सगळ्याविषयीचं ज्ञान सखोलपणे आपल्या सगळ्याला यातून मिळणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोक ऑनलाईन हे व्याख्यानमाला पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरही आपले जे फॉलोअर्स आहेत ते पाहत आहेत. या व्याख्यात्यांचं आणि आपल्या टीमचं, की ज्या टीमनं ऑनलाईन टीमनं आपल्यापर्यंत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पोचवली, कष्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यात्यांचे रेकॉर्ड केलं आणि या ठिकाणी आपल्यापर्यंत ते पोचवलेले आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व लोक की ज्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला, त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.